साईबाबा संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी उत्तर प्रदेशातील एका साईभक्ताचे हरवलेले 2 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम प्रामाणिकपणे परत केल्यानं साईभक्ताकडून समाधान व्यक्त होतं। शिर्डीतील साई आश्रमात घडलेल्या या प्रेरणादायी घटनेनं साईभक्तांच्या मनावर खोल छाप सोडली। उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील साईभक्तांचे हरवलेले 2 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, यात बांगड्या आणि चैन आणि 3100 रुपये रोख रक्कम सुपरवायझर साई गायके, कर्मचारी केशव मोरे यांनी प्रामाणिकपणे साईभक्ताला परत केली। वस्तू सापडल्यानंतर त्यांनी ताबडतोब आश्रमाचे जनरल मॅनेजर बापू चिंदे यांना माहिती दिली। चिंदे यांनी सविस्तर चौकशी करून दागिन्यांच्या मालकांचा शोध घेतला आणि ते साईभक्तांना परत केले। या कृत्यामुळे भक्त अत्यंत आनंदित झाले असून त्यांनी आश्रम कर्मचाऱ्यांचे कौतुक केले। या प्रामाणिकपणाबद्दल आश्रमाचे प्रभारी अधिकारी विजय वाणी यांनी साई गायके, केशव मोरे आणि संबंधित कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला। दरम्यान आश्रमाचे प्रभारी अधिकारी विजय वाणी आणि प्रामाणिक कर्मचारी सुपरवायझर साई गायके यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज पहाटे साधारणतः 19/6/2025 रोजी याच इमारतीच्या बाहेर आमचे 2 कर्मचारी साईप्रसाद गायके आणि केशव मोरे या 2 कर्मचाऱ्यांना एक सोन्याची चेन आणि 2 सोन्याच्या बांगड्या, साधारणतः त्याची अंदाजी किंमत 2 लाख रुपये आणि 3100 रुपये रोख व त्याबरोबर त्या साईभक्तांचे फोटो आणि इतर काही डॉक्युमेंट सापडले। त्यानंतर त्यांनी त्या रूमवर जाऊन चौकशी केली। त्यांच्या रूम नंबर H127 आणि H119 या 2 रूम त्यांनी घेतलेल्या होत्या। त्या 2 रूममध्ये त्या भक्तांना चौकशी केल्या तेव्हा आमचं सुरुवातीला काही हरवलेलं नाही, पण या मुलांनी सांगितलं तुमचं सोनं वगैरे काही हरवलेलं आहे का। मग त्यांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा आमचं सोनं हरवलेलं नाही। मग काय त्यांनी त्यांना विचारलं तेव्हा अशी आमच्याकडं एक चैन आणि 2 बांगड्या हरवलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर 3100 रुपये आमचे हरवलेले। मग त्याची ओळख पटली आणि त्याच्यामध्ये त्यांचे फोटो होते। फोटो आणि त्या भक्तांचं साम्य दिसल्यानंतर त्यांना ते परत करण्यात आले। साईभक्तांचे नाव प्रमोद सिंह होते। ते उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या ठिकाणचे राहणारे होते। नमस्कार, सुपरवायझर म्हणून या पत्रकाराने माझं नाव साईप्रसाद सुभाष गायके। साधारण पहाटे आज 4:30 वाजता आम्हाला 2 ते 2.5 तोळ्याचे सोनं आम्हाला आढळून आले आणि 3100 रुपये अशी कॅश आढळून आली। तर साधारण त्यावेळेस आम्ही भक्ताला कल्पना नाही, तर कुठल्याही भक्ताने सांगितलं नाही की आमचं असं काही गाळ झाल्यामुळे। तर त्यानंतर आम्ही याच्यावर एक बारीक असं एक नाव होतं मिर्झापूर म्हणून, त्या सोन्याचं डाग असेल त्यावर। त्यानंतर आम्ही कल्पना केली की मिर्झापूर येथील असेल भक्त म्हणून आम्ही त्यानंतर सगळे रजिस्टर चेक केले तर एक मिर्झापूर येथील भक्त होते। आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं कसं काही गाळ झाला आहे, ते अगोदर नाही बोलले। नंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्यानंतर येथे कोणी आलं नाही, तुमचं सोनं वगैरे काही गाळ झालं आहे का। तर मग त्यावेळेस त्यांना लक्षात झालं की आपलं सोनं गाळ झालं आहे। त्यानंतर आम्ही सगळं सविस्तर आम्ही प्रोसिजर करून त्यांनी ताब्यात सोनं केलं आहे। साधारणतः किती? साधारण 2 लाखाच्या अंदाजे सोनं होते आणि 3100 रुपये कॅश होते। ही घटना साईबाबांच्या शिकवणुकीप्रमाणे श्रद्धा आणि सबुरीचं उत्तम उदाहरण आहे, ज्यामुळे समाजामध्ये नैतिक मूल्ये पुनर्जीवित होत आहेत। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।